कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईत पाऊस, सकाळपासून रिमझिम सरींमुळे हवामानात बदल, पावसामुळे गारठ्यात वाढ, हवामानातील अचानक बदलामुळे लोक सावध। पाचाड ग्रामीण रुग्णालयाच्या अॅम्ब्युलन्सचा भोंगळ कारभार, निकामी आणि झिजलेल्या टायर्सवर धावत होती रुग्णवाहिका, कागदपत्रे अपूर्ण असतानाही रस्त्यावर वाहतूक, तक्रारी करून देखील आरोग्य विभाग ढिम्म, चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला। नवी मुंबई पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर, जनजागृती मोहीम, नियम डावलून पार्ट्या करणाऱ्यांना कडक इशारा, पनवेलच्या फार्म हाऊसवर विशेष नजर, गरज पडल्यास छापे, ध्वनी प्रदूषण, दारूधुंद गोंधळांवर कठोर कारवाई, सुरक्षिततेसाठी विशेष पथके आणि सर्च ऑपरेशन। आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला नगराध्यक्षा वनश्री शेडगेंचा थेट संवाद, शहर विकासासाठी ठोस निर्णयांची घोषणा, स्वच्छता, रस्ते, कचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष, 127 अपंग लाभार्थ्यांना शासन निधीचा दिलासा, रोहेकरांच्या अपेक्षांवर उतरण्याचा निर्धार। पाहुयात सविस्तर वृत्त। नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात होईल अशी नागरिकांची अपेक्षा असतानाच नवी मुंबईत हवामानानं मात्र अनपेक्षित कलाटणी घेतली आहे। शहरात आज पहाटेपासून सुरू झालेल्या हलक्या रिमझिम सरींमुळे तापमानात घसरण झाली असून आधीच जाणवत असलेल्या थंडीचा गारठा आणखीन वाढलाय। ढगाळ आभाळ, रिमझिम सरी आणि थंड वाऱ्याची झुळूक यामुळे नवी मुंबईत नववर्षाची पहिली सकाळ अक्षरशः हिवाळ्याची अनुभूती देणारी ठरली आहे। सकाळच्या वॉकला निघालेले नागरिक, ऑफिसकडे धावणारे नोकरदार वर्ग, तर शाळा कॉलेजच्या तयारीत असलेले विद्यार्थी, सर्वांनाच थंडी आणि पावसाच्या संगमाचा अनुभव घ्यावा लागला। अनेक ठिकाणी रस्त्यांवर हलकी ओलसरता तर काही भागात धुक्याची पातळ चादर पसरलेली दिसली। हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांना उबदार कपडे, रेनकोट आणि छत्री घेऊनच बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे। दरम्यान हवामान विभागानं पावसाचा हा तात्पुरता ट्रेंड ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली असून तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे। वर्षाच्या पहिल्याच दिवशी आलेल्या पावसामुळे नागरिकांना थंडीची चाहूल अधिक जाणवत आहे आणि शहरात थोडंसं शांत तर काही ठिकाणी उदास वातावरण दिसून येत आहे। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार उघड झाला। या अॅम्ब्युलन्सची ऑनलाईन कागदपत्र तपासणी केली असता गेल्या 1.5 वर्षांपासून काही कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता नसतानाही ही गाडी रस्त्यावर धावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। यासोबतच रुग्णवाहिकेचे 4ही टायर पूर्णपणे झिजलेले असल्याची माहिती देखील मिळाली आहे। कर्मचाऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील आरोग्य विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही अशी नाराजी व्यक्त केली जाते। दरम्यान सकाळच्या सुमारास एका गर्भवती महिलेला उपचार करून घरी घेऊन येत असताना पाचाड घाटात अॅम्ब्युलन्सचा झिजलेला टायर अचानक फुटला। सुदैवाने चालक अनंत अवकिरकर यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र या घटनेने विभागाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश केलाय। याबाबत पाचाड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण अपेक्षित असून रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा खेळ तात्काळ थांबवावा अशी स्थानिकांकडून जोरदार मागणी केली जाते। काल आमच्या अँब्युलन्सचा एक हे झालेला घटना झालेली की आम्ही पेशंट आणायला गेलेलो खाली, यांचे आमचे ड्रायव्हर आहे अजून 1-2 जण, तर सुदैवाने येता येता तिथे काय ॲक्सिडेंट झालेला, टायर फुटलेला आमचा। आम्ही 2-3 महिन्यापासून मागणी करत आहे की आम्हाला ॲम्ब्युलन्सचे टायर वगैरे बदलून मिळावे, पण काल ॲक्सिडेंट टायर फुटल्यामुळे पण सुदैव असं होतं की कोणाला काही अपघात नाही झाला आणि पेशंट आणायला खाली जात होती, पेशंट त्यावेळेस गाडीत नव्हता। तशी मागणी आम्ही आता त्यांना सगळ्यांना केलेली आहे, वरच्या DHO कार्यालयांना कळवलेलं आहे की आम्हाला हे, आणि त्यांनीही लवकरात लवकर याच्यावर काहीतरी कारवाई करून तुम्हाला टायर उपलब्ध करून देऊ अशी आम्हाला आश्वासन दिले होते। चिपळूण नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना नेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून आला आहे। त्यांनी सर्व शिवसैनिकांनी पुन्हा एकत्र येऊया असं आवाहन केलंय। नगर परिषदेत शिवसेनेचे उमेदवार उमेश सकपाळ नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानं संघटना बांधणीस नवे बळ मिळाल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे।
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी एकजूट दाखवत एकत्रित शिवसेना म्हणून लढूयात असे त्यांनी आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे। तसेच उभाटा शिवसेनेला देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे संदेश दिल्याचे बोलले जात असून जुने कार्यकर्ते संपर्कात आहेत असा दावा चव्हाण यांनी केला आहे। आपल्या सर्वांना की तुमच्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते सहजरित्या पोहोचेल। मी प्रत्यक्षतः प्रत्येकाला भेटून ते माझं कन्व्हिन्स करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पुनश्च एकदा तीच वेळ येऊन ठेपलेली आहे की एकदा 5 वर्ष 7 वर्ष आपल्याला आमदार नसल्यानंतर त्यावेळी जेव्हा आम्ही सुरुवात काम केली 2004 नंतर ते 2009ला पुनश्च एकदा आम्ही आमदार मी नाही झालो, मी झालेलो ना आमदार, माझ्या लोकांनी मला केलं। याच्यापर्यंत मी म्हणता मी त्यावेळेस केलं, मी पक्ष वाढवला, मी सगळं केलं, नाही, मला माझ्या लोकांनी त्या खुर्चीत नेऊन बसवलं, माझ्या जनतेनं, माझ्या शिवसैनिकांनी, पक्षानं संधी दिली। आणि म्हणून पुन्हा एकदा मी आवाहन करतो, मला पुन्हा त्या खुर्चीत बसवण्यासाठी नाही, मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की माझ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी बसवलं त्यांच्यासाठी ह्या गेल्या निवडणुकीत मी पेशाने उतरलो। मला वाटतं मी तुम्हाला सकाळी 7 वाजता सुद्धा कुठे सापडलं असेल, रात्री 3 वाजता पण सापडलं असेल, मी माझ्या निवडणुकीत सुद्धा एवढा फिरत नाही। म्हणून मी आवाहन करतोय की आपल्या पुनश्च एकदा हा जो भगवा एकत्रितरित्या आपण फडकवतोय, जे काम पूर्वी केलं त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आपल्या सर्वांच्या एकजुटीने आलेली आहे। पनवेल महानगरपालिकेच्या 78 नगरसेवक पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून महायुतीचे उमेदवार नितीन जयराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। मंगळवारी एकूण 400 अर्ज दाखल झाले होते, मात्र बुधवारी झालेल्या छाननीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानंतर पाटील हे एकमेव उमेदवार उरले आहेत आणि त्यांची निवड अधिकृतपणे घोषित करण्यात आली। या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जल्लोषाचा माहोल पाहायला मिळाला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीतील मोठ्या विजयाची नांदी आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला। पनवेल निवडणुकीत महायुतीचा आत्मविश्वास या बिनविरोध विजयानंतर आणखी वाढल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते। आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने या महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न केले त्याचाच भाग म्हणून आज या इथे माझी बिनविरोध निवड झालेली आहे। मी सर्व जनतेचा आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चितच लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर असतील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळे असतील, आमदार महेशजी बालदी साहेब असतील आणि आमचे सभागृह नेते परेश ठाकूर असतील यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण महानगरपालिकेत प्रचंड बहुमताने आम्ही निवडून येऊ याचा विश्वास मला आज वाटतो। नववर्षाच्या उंबरठ्यावर रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी शहर विकासाचा स्पष्ट रोडमॅप जाहीर केलाय। नगरपालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांवर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे सांगितलंय। रोहा अष्टमी शहर आदर्श नगर म्हणून उभे राहिले पाहिजे यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही असा ठाम संदेश त्यांनी दिलाय। शहरातील अपंग नागरिकांसाठी महत्त्वाचा दिलासा देत शेडगे यांनी राज्य समाज कल्याण विभागाच्या योजनेअंतर्गत 127 लाभार्थी पात्र ठरले आहेत याची माहिती दिली। ज्यांचे नाव राहिले असेल त्यांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक किंवा नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय। या प्रसंगी मुख्याधिकारी अजय कुमार एडके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी उपस्थित होते। नगराध्यक्ष शेडगे यांनी विकासाचा संकल्प मांडल्याने शहरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालंय। स्वच्छतेचे जो डायरेक्ट इम्पॅक्ट आहे तो आपल्या आरोग्यावर होतो, त्यामुळे घनकचऱ्याबाबतच आम्ही ठोस पावलं उचलण्यास चालू केलेली आहे। मग त्याच्यात प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्त रोहा असेल। ह्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला पुरेशा होत नाही आहेत, त्यामुळे आपण CSR अदितीताईंमार्फत आपण आपल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या CSR मार्फत आपल्याला अधिकच्या गाड्यामध्ये ट्रॅक्टर असतील, बोलेरो पिकअप असतील, जे काही आपल्याला पाहिजे ते आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत। याच्या आणि सगळ्यात मेन मुद्दा जसं मी सांगितलं की नगरपालिकेने कितीही ठोस पावलं उचलली पण नागरिकांचा प्रतिसाद आणि नागरिकांमध्ये सकारात्मक बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलीही योजना ही आपण सक्सेसफुल करू शकत नाही। तर त्याच्यासाठी आम्ही जनजागृती नक्कीच करू, मग ते पॅम्पलेट असो, रिक्षा असो, नंतर मग आपल्या नगरपालिकेत आम्ही ह्याचं न्यूजपेपरमध्ये आपल्या
ॲडव्हर्टाइजमेंट देणं असं हे सगळंच करू. जे काही आहे जिथे जिथे आता तुम्ही ह्याचं नदी संवर्धनाचं सांगितलं, जिथे जिथे कचरा टाकतायत तिथे आम्ही कॅमेरा लावून तिथे तिथे पोस्टर्स लावायचा देखील प्रयत्न करत आहोत की आमची कल्पना आहे की आम्ही नगरपालिकेचं एखादं इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज अधिकृतरित्या उघडावं आणि जे कोण असं करतायत त्यांना आम्ही तिथे म्हणजे आधी दंडात्मक कारवाई करणार नाही, आधी त्यांना समज देऊ. त्याच्यानंतर पण असं होत असेल तर आम्ही सोशल मीडियावर त्यांना समजू दे की त्यांनी काय चूक केली आहे आणि हे करून पण जर काही होत नसेल तर आम्ही दंडात्मक कारवाई करू. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधत कायदा आणि सुरक्षेबाबत जनजागृती केली. 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात नागरिक शहराबाहेर जातात. विशेषतः पनवेल परिसरातील फार्म हाऊस पार्ट्यांसाठी पसंतीचे ठिकाण ठरतात. परिसरातील तब्बल 200 ते 300 फार्म हाऊस असल्यानं यंदाही पोलिसांची कडक बंदोबस्ताची आखणी आहे. परवानगीशिवाय गर्दी करून पार्ट्या होऊ नयेत म्हणून विशेष पथकं तैनात करण्यात आली. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवले जाणार असून नियमभंग आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. ध्वनी प्रदूषण, मद्यधुंद गोंधळ, क्षमतेपेक्षा अधिक गर्दी किंवा कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. नागरिकांनी नववर्ष साजरे करत असताना कायदा आणि नियमांचे पालन करा असे आवाहन पोलीस आयुक्त भारंबे यांनी केले. या उपर जर कुठल्याही नागरिकाला कुठल्याही स्वरूपाची जर काही अडचण आली किंवा कुठल्याही स्वरूपाची जर मदत हवी असेल तर त्यांनी कृपया करून 112 112 हा नंबर डायल करावा. नवी मुंबई पोलीस तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित होते. सर, पनवेलच्या नामांतरात करण्यात आले. महानगरपालिकेमध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्स जी आहेत ही काहीतरी विध्वंस करण्याचा प्रयत्न करत असतं, काहीतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असतं किंवा दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतं. त्यासाठी काही वेपन्स, आर्म्स, ॲम्युनिशन याची शोध मोहीम पोलीस हाती घेत असतात आणि याच्यामध्येच कोणाकडे काही इलिसिट वेपन असेल तर ते आम्ही आवर्जून बरामद करत असतो आणि असे काही जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करत असतो आणि गरजेप्रमाणे त्यांना इलेक्शनच्या वेळेला जेरबंद सुद्धा. 2025ला निरोप देत असताना पहाटे समुद्रकिनारी पर्यटकांचा महापूर उसळला. वर्षातील शेवटचा सूर्यास्त डोळ्यात साठवण्यासाठी आणि 2026चे स्वागत करण्यासाठी रत्नागिरीत दूरहून पर्यटक दाखल झाले. सोनेरी वाळू, अथांग अरबी समुद्र आणि आकाशातील रंगांचे उधळणाऱ्या निसर्ग सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी दुपारपासूनच किनाऱ्यावर गर्दी वाढली. पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर, संभाजीनगर, लातूर आदी भागातून आलेल्या पर्यटकांनी या किनारी पर्यटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरत्या वर्षाच्या आठवणींसह नव्या वर्षाची आशा घेऊन आम्ही इथे आलो आहोत. पहाटेचा सूर्यास्त अनुभव अविस्मरणीय आहे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. मुलांचे वाळूतील खेळ, कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि फोटोंचा वर्षाव यामुळे किनाऱ्यावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. वाढती गर्दी लक्षात घेऊन स्थानिक पोलीस प्रशासन सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज असून नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सर, हा जो अनुभव आहे, सनसेटचा जो आहे अनुभव खूप छान आहे आणि अविस्मरणीय असा प्रसंग आहे हा. आणि नेहमीच आम्ही येतो कोकणामध्ये सनसेट पाहण्यासाठी, इयर एंडिंगचा लास्ट सीन पाहण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. तर खूप सर्वांना त्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पेठ तालुक्यातील मानाची समजली जाणारी वैकुंठदादा पुरस्कृत हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5चे भव्य उद्घाटन जय विरोबादेव जोहे मैदानावर उत्साहात पार पडले. नगरसेवक भाई निळकंठ मात्रे, युवा नेते विवेक जोशी, उद्योजक राजन पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली. या मैदानाच्या निर्मितीत वैकुंठ पाटील यांचा मोठा वाटा असून त्यांच्या प्रयत्नातूनच स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. याच विभागातून घडलेला खेळाडू आशीर्वाद ठाकूर आज ISPL सारख्या मोठ्या मंचावर चमकत आहे याचा अभिमान व्यक्त करण्यात आला. 31 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले असून विजेत्यांसाठी 1 लाखाचे पारितोषिक आणि ट्रॉफी, उपविजेत्यांना 50,000 तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
मॅन ऑफ द सिरीज यासाठी बाईक, उत्कृष्ट खेळाडूंना सायकली तसेच प्रेक्षकातून आकर्षक कॅश घेणाऱ्याला देखील सायकल देऊन गौरव केले जाणार आहे. उद्घाटनावेळी निळकंठ म्हात्रे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत वैकुंठदादा पाटील यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खरोखरच हमरापूर प्रीमियर लीग ही ह्या विभागातली नव्हे तर पेण तालुक्यातली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ह्या नव्याने नियुक्त झालेले कमिटीचे अध्यक्ष, त्यांच्यासोबत सर्व मेंबर्स आणि त्यांच्यासोबत असलेली प्रत्येक गावातला सरपंच, सदस्य आणि ह्या क्रिकेटच्या मॅचेस यशस्वीरित्या होण्यासाठी छोट्या छोट्या मुलांपासून ते मोठ्या ज्येष्ठांपासून सगळ्यांचा असलेला सहभाग आणि त्यांचा सपोर्ट ह्या सगळ्यांनी मिळून ही प्रीमियर लीग खूप मोठ्या प्रमाणात अख्ख्या दिमागदारमध्ये ही स्पर्धा पार पडते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वैकुंठ शेठ पाटील यांची खूप मेहनत, खूप त्यांचा आराखडा आणि ह्या तालुक्यातल्या आपल्या विभागासाठी त्यांची कायम उत्सुकता आणि त्यांचा सपोर्ट असतो की जेणेकरून आपल्या विभागाला जास्तीत जास्त जेवढं काही करता येईल तेवढं त्यांचा करण्याचा प्रयत्न असतो. त्यांच्यासोबत शर्मिला ताईंचाही खांद्याला खांदा लावून त्यांचा सहभाग आणि सपोर्ट असतो.